सध्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। त्याचबरोबर ह्या कालावधीमध्ये अनेक गावातील यात्रा देखील असतात। तर ह्या सर्व कारणांमुळे सध्या प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली आहे। एस टी महामंडळाच्या बसेसबरोबरच खाजगी वाहनाने देखील सध्या अनेक प्रवासी प्रवास करताना आपण पाहतोय। तर ह्याच कालावधीमध्ये एस टी महामंडळाने एक निर्णय घेतलेला आहे। एस टी महामंडळाने ह्या कालावधीमध्ये हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही दरवाढ दिनांक 15 एप्रिल 2026 पासून दिनांक 15 जून 2026 पर्यंत असणार आहे। ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये साध्या बसेससाठी म्हणजे लालपरीसाठी 10% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शिवशाही किंवा शिवनेरी सारख्या इतर बसेससाठी देखील अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे। त्याचबरोबर एस टी महामंडळाने आणखीन एक निर्णय घेतलेला आहे। एस टी बसेसच्या प्रत्येक तिकिटावरती 2 रुपये अतिरिक्त स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। बस स्थानकांची स्वच्छता करणे, बस स्थानकांवरती मोफत स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे ह्यासारख्या गोष्टींसाठी ह्या स्वच्छता अधिभारातून मिळणारी रक्कम खर्च केली जाणार आहे, असं एस टी प्रशासनानं जाहीर केलेलं आहे। एस टी महामंडळाने काही महिन्यापूर्वीच एस टीच्या तिकिटांमध्ये दरवाढ केलेली होती। त्यानंतर आता ही हंगामी भाडेवाढ केल्यामुळे त्याचबरोबर अतिरिक्त स्वच्छता अधिभार लावल्यामुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती अतिरिक्त भार पडणार आहे। ह्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एस टी महामंडळाने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये अतिरिक्त भाडेवाढ केलेली नव्हती, त्यामुळे एस टी प्रशासनाला महसुली तुटीचा सामना करावा लागला होता। सध्या एस टी महामंडळाने केलेल्या हंगामी भाडेवाढीतून तीच महसुली तूट भरून निघण्याची अपेक्षा एस टी महामंडळाला आहे। एस टी महामंडळाने केलेल्या ह्या दरवाढीबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।